पंच सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला क्षेत्ररक्षणासाठी आपण त्वरित दाखल व्हा मैदानामध्ये. दत्तप्रसाद तिकडे बेटार. हॅलो जाऊया पुढे एकदा मैदानामध्ये. पुढे एकदा यावी पंचांनी डेड बॉलचा इशारा केलाय. टीमची टोटल 4 या धावसंख्येवरती असेल. अजूनपर्यंत 2 चेंडू इथे फेकले गेलेत आणि या 2 चेंडूवरती किती धावा. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग काय इथे जुळत नाहीये. टायमिंग न जुळल्यामुळे फक्त इथे यावी होतं. बॅट बॉल पुढे एकदा मुलांची मार करून बाबूचा नेक्स्ट बॉल आणि बॅटने खेळला फटका. गरजेचा स्ट्रोक आहे. अनंत चेंडूपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत 2 धावा खर्च केल्या जात आहेत. 2 धावांवरती विश्वास मानावा लागेल. 2च्या मदतीने टीमची टोटल सोनू कोण सोनू 6 या धावसंख्येवरती रन पोहोचली आहे. नाव काय नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका लगवायचा होता पण तो सिग्नल हा वाईट बॉलचा होतो. टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. अनेक वेळा सांगत आलो की सातूने खेळ खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आता मैदानामध्ये रंगलाय. पुढे एकदा गोलंदाज सज्ज असेल. यावीच्या चेंडूवरती एक धाव जरूर लेग बॅक मध्ये इथे खर्च केली जाईल. एक धाव खर्च केल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते सुरक्षित इथे पार असेल. म्हणजेच का या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या जात आहेत आणि 2 धावा खर्च केल्यानंतर षटक क्रमांक 1चा खेळ यावी संपुष्ट आहे. टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती असेल. जाऊया गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल झाला असेल. या चेंडूवरती विकेटचं पतन इथे घडलं असेल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. प्रसाद बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश उर्फ बबल्या दिवा यावेळी दाखल झाला असेल. पहिला चेंडू विकेट टेकिंग इथे फेकला गेलाय. नक्कीच ऋषी यावी आपल्या संघासाठी जरूर खुशी देत असेल. चांगली गोलंदाजी ऋषिकेश उर्फ बबल्या या नावाने या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा जो काही आलेख उंचावलाय तो उंच जात चाललेला पाहायला भेटला आणि त्यानंतर प्रसादला माघारी परतावं लागेल. प्रसादची जागी घेण्यासाठी मैदानामध्ये वाटचाल केली गेली आहे. आकाश
आकाश आतापर्यंत जेवढ्या काही मॅचेस झाल्यात त्यांचं लिखाण आकाशच्या मदतीतून केलं जातं तर त्यांच्या नावावरती किती धावांचं लिखाण केलं जाईल. चांगला फटका इथे खेळला गेलाय. अगदी सरस केलेल्या फटक्यावरती एक धाव खर्च केली जाते. एका धावेवरती विश्वास दाखवल्यानंतर टीमची टोटल एक गडी बाद 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका पाठवला गेला. चेंडूला मिड विकेट बॉलच्या बाहेर 6 धावांसाठी 6 धावांचा खेळलेला फटका जरूर येते असेल. गोलंदाज सांगून जातो या 6 धावांचं किती महत्वाचं आपल्या संघासाठी असेल. विक्रांतच्या बॅटमधून निघालेली ही धाव खूप महत्वाची इथे ठरली गेली. प्रत्यार्थ जे झाले असेल टप्प्याचा चेंडू या विपंचाने नो बॉलचा इशारा केला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक अनंतच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण घडलं गेलं. 2 धावा खर्च केल्या जात आहेत आणि 2 धावांवरती विश्वास. टोटल या चेंडूवरती 3 धावा असतील. 3च्या मदतीने टीमची टोटल यावेळी जाण पोहोचली तब्बल 19 धावसंख्येवरती. नंतरच्या चेंडूवरती अगदी सुरेख बॉल इथे अटेंड केला गेला. येतोय डॉट बॉल. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी उरला असेल. गोलंदाजी मार करून गोलंदाज बबल्या डोळपचा नेक्स्ट बॉल पाहायचा आडवा बॅट खेळलाय. यावेळी देखील फटका असेल. अप्रतिम. वाह काय अडवलाय ना हा चेंडू इथे आनंदा आणि कडून अडवलेला या चेंडूवरती जरूर असेल. पण बच्चाने पुन्हा एकदा नो चेंडू आणि 2 धावा. तब्बल या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या जातात. 3च्या मदतीने टीमची टोटल जाण पोहोचली तब्बल 22 धावसंख्येवरती. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्या. नंतर त्या चेंडूवरती नो फुल टॉस पाठवला गेले. चेंडू सीमा वलयाच्या बाहेर 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 6 धावांसाठी. या 6 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाण पोहोचली तब्बल 28 या धावसंख्येवरती. विक्रांतला इथे या चेंडूवरती ऑन फायर झालं आणि त्यानंतर 8 चेंडू आणि 22 धावांची खेळी आपल्या संघासाठी विक्रांत करतोय. तर दुसऱ्या सेटने जर विचार करायला गेला तर आकाश 1 चेंडूवरती 1 या धावसंख्येवरती खेळतोय. टीमची टोटल 2 षटकांचे सामन्यानंतर 28 धावसंख्येवरती असेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. यानंतर षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या जातात. गोलंदाजी मार्कवरती ओमकार इथे दाखल केला असेल. ओमकार यावेळी दाखल झालेला गोलंदाज अष्टकुलेचा ओमकार दत्तप्रसाद गुरुबेटर संघाचा ओमकारच्या नंतरच्या चेंडूवरती हेलिकॉप्टर खेळायचं होतं आणि हेलिकॉप्टरवरती फक्त 1च धाव खर्च केली जाते. टीमची टोटल 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 30 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यानंतर आता आकाश ज्याने अनेक स्कोरर ची भूमिका पार केलेली आहे. नंतर त्या चेंडूवरती अगदी सरस पुढे सरस जाऊन केलेला फटका बुडवण्याच्या नदीमध्ये चेंडू इथे अडवला गेला आणि त्यानंतर 2 धावा खर्च केल्या जात आहेत. डायरेक्ट पैकी इथे केली गेली होती. बॅकअप नव्हतं त्यामुळे 3री धाव देखील तिथे सहजपणे पूर्ण केली जाते. 3 धावा इथे स्कोर वरती ऍड केल्यानंतर धावसंख्या 33. षटक क्रमांक 3च्या चेंडूवरती 3री धाव इथे गणली गेली. फलंदाज देखील 3राच होता. म्हणजेच काय आकड्यांचा खेळ इथे रंगला गेला. ज्यांना समजायचं होतं ते समजले, ज्यांना नाही समजायचं होतं ते नाही समजणार. नंतरच्या चेंडूवरती पंचांनी वाईट +1 टोटल या चेंडूवरती 2 धावा खर्च केले असतील. वाईट +1 म्हणजेच काय 1+1 वरती इथे धाव खर्च केली जाते. समोरच्या संघाला या धावा फुकटच्या असतील आणि फुकटवरती प्रकटवरती फुकट व्हायचं होतं आणि त्यानंतर कंप्लीट केला जातो जेल. यावेळी अंत झाला असेल खेळीचा. बॅक टू द पवेलियन परतावं लागेल विक्रांतला ज्याने 10 चेंडू फेस केले आणि 23 या धावसंख्येवरती आता माघारी परतला असेल. विक्रांत बॅक टू द पवेलियन. आनंद कडून चांगला जेल इथे अटेंड केला गेला. एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सिद्धेश. सिद्धू या नावाने ओळखला जाणार सिद्धेश आता मैदानामध्ये दाखल झालाय. सिद्धेश कशा प्रकारे कामगिरी करेल. फिनिशिंग टचेस असा गरजेचा असेल आपल्या संघासाठी आणि तो फिनिशिंग टच देण्यासाठी मोठा फटका खेळायचा होता आणि त्यानंतर फक्त लेग बॅक मध्ये किती धावा खर्च केल्या जातील. फक्त 1च धाव ते खर्च केली जाते. 1च्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचली तब्बल 36 या धावसंख्येवरती आणि 37 धावांचा पाठलाग येथे करायचा असेल. म्हणजेच काय सामना तुम्हाला कंपल्सरी 37 या धावसंख्येवरती पूर्ण करावे लागतील. विजयासाठी 15 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल.
विनंती असेल खेळपट्टीवरती धोका येत चाललं. ऑफसाईडच्या दिशेला जर विचार करा, नजर टाका फक्त, धोका येत चाललं तर मॅच सामना दोन्ही संघाने स्पीडअप घ्या. बाबू यावेळी बाबू गुढे दाखल झाला असेल. त्याच्या जोडीवरती ऋषिकेश उर्फ बबल्या बबल्या नावाने ओळखला जातो या टेनिस क्रिकेटमध्ये. तो दाखल झाला असेल. गोलंदाजी मार करून गोलंदाज निनाद यावेळी गोलंदाजी मार करून सज्ज झाला असेल. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला आता प्रारंभ झाला मैदानामध्ये आणि प्रारंभ झाल्यानंतरच्या चेंडूवरती जरूर इथे गंडवला गेलाय. नजाकतवाला चेंडू इथे पेच केला गेला होता. डॉट बॉलने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतो. यावी येणारा प्रत्येक डॉट बॉल इथे बाबूसाठी कुठेतरी घातक सारखं असेल. होम ग्राउंड आहे, आपल्या होम ग्राउंडचा अंदाज आहे आणि अंदाजावरती धुंदा फलंदाजी केली जाते. चेंडूला पाठवलं गेलं, अगदी बॉटलांच्या जवळ इथे अडवलं जातं आणि त्यानंतर 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 3च्या मदतीने विजयाची पिन इथे ओपन केली जाईल का? धावांची पिन इथे या 3 धाव्याने ओपन केली जाते. म्हणजेच काय, इथे 3 धावा खर्च केल्या जात आहेत. टीमची टोटल 37 धावांचा पाठलाग करायचे, त्याच्यावरती 3 धावा आता खर्च केल्या गेल्या. 2 चेंडू इथे फेस केले गेलेत. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा नीरा सज्ज झाला असेल. होम क्रीडांगणाचा अंदाज आणि अंदाजावरती गोलंदाजी केली जाते. यावेळी असेल स्वेर चेंडूचा इशारा. हा स्वेर चेंडू इथे रोखला गेला गरजेचं असेल. टीमची टोटल 4 वरती असेल. एकदा हलक्या तर केलेल्या चेंडूवरती मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू अगदी मधून चालला, बॉर्डरलाईनला आग लावत बॉर्डरलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चाललेला चेंडू हा चौका नव्हता तर ते तुम्हाला धोका होता. धोका पत्करत दोन्ही क्षेत्ररक्षक मैदानामध्ये धावले आणि 4 धावा तिथे वसूल केल्या जात आहेत. चारच्या मदतीने टीमची धावा 8 यावरती. धावा काय करशील आता माझ्या भावा, इथून पाहायचंय. कारण अनेक वेळा पाहिलं होतं बबल्या एक नामवंत खेळाडू मध्ये या खेळाडूचं नाव ओळखलं जातं. ओरम क्रिकेटर अतिशय दर्जेदार खेळतो. आता अंडरम क्रिकेट कशा प्रकारे आपल्या संघासाठी खेळेल. ओरम क्रिकेटमध्ये अनेक बक्षीस, सामनावीर असेल, मालिकावीर, मोबाईल, मिक्सर असे अनेक बक्षीस या फलंदाजांनी जिंकली आहेत. तोच बबल्या यावेळी चांगली फलंदाजी करेल का? कारण गोलंदाज निनाद होम क्रीडांगणावर येते, गोलंदाजी करतोय. बॅक ऑफ हँड निघाला चेंडूवरती उलटा फुलटा करत खेळला फटका. इथे दर्शनीय स्ट्रोक आहे का? आहे का? येस, इथे ठरला गेलाय. 6 धावांचा फटका. 7च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 14 या धावसंख्येवरती. आणि 14 धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी विजयाच्या दिशेने सलामी देण्याचा प्रयत्न आता मैदानामध्ये जरूर केला असेल. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा बैठक शॉट आणि बैठक शॉट वरती 4 धावा वसूल केल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 पंचांनी नो इथे घोषित केलाय. तब्बल या चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या जातील. या 5 धावांनी टीमची टोटल 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. मैदानामध्ये धोका येत चाललंय. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल. बबल्याने स्पीडअप घ्यायचा होता पण गोलंदाजीने स्पीडअप घेऊ दिला नाहीये. येतो इथे डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. टीमची टोटल 19 या धावसंख्येवरती. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 18 धावांची यावेळी विजयासाठी गरज असेल. विक्रांत गोलंदाजी मार्गावरती विक्रांतला इथे दाखल केले गेले आणि विक्रांतच्या पहिल्या चेंडूवरती बाबू फायर 6 धावांचा फटका. टोला डोला टोला डोला इथे दाखवला गेला आणि पंचांनी नो इथे घोषित केलाय. म्हणजेच काय, टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 26 या धावसंख्येवरती. मी पहिल्यांदाच बोललो होतो दत्तप्रसाद घोडेवाटर संघाचा विचार करायला गेला तर ओरम क्रिकेट ज्यांनी नावावरती केलंय अनेक तारेश्री तर या संघाकडून खेळायला पण पाहायला भेटलाय. तेथील एक पुन्हा एकदा बाबू गोळेसाठी नंतरच्या चेंडूवरती झेलची संधी आहे. इथे झेलची संधी टिपली गेली आहे. तिथेच्या वादातून उच्च दर्जाच्या झेल इथे टीमला गेल्या. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 26 या धावसंख्येवरती झालंय. एका षटकाराची आतिषबाजी करत असताना आता बाबू बॅक टू द पवेलियन परतावं लागलं आणि बाबूची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज साहिल, ज्याला षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा साहिल यावी दाखल झाला असेल. दत्तप्रसाद गुडेबटार
संघाकडून अनेक वर्ष हा खेळाडू आपण साहिलला खेळताना पाहायला भेटला. तो साहिल यावेळी दाखल झाला असेल, पुढच्या रूपामध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती 9+6 टोटल 7 धावा खर्च केल्यानंतर तो चेंडू पुन्हा एकदा हाताळायची संधी गावली आणि त्या चेंडूवरती विकेट इथे प्राप्त केली जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये साहिल दाखल केला जातोय. बॅकअप हँड फेकला जवळपासचा चेंडू इथे मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. 2 धावा सहजरित्या पार केल्या असतील. 2 धाब्यांवरती विश्वास दाखवल्यानंतर धावसंख्या 28. जिंकण्यासाठी 37 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच काय समीकरण इथे बदलत चाललंय. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका पाठवला गेला. क्षेत्ररक्षकाला बाय 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 करत चेंडू चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. 34 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. टीमची टोटल 34 धावसंख्येवरती असेल. नंतरचा चेंडू अगदी हलक्यात त्याने खेळला जातोय. पहिली धाव तिसरा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सुरक्षितरित्या पार असेल. टीमची टोटल 36 वरती जाऊन पोहोचली आणि त्याच्या विजयासाठी तिसरी धाव देखील इथे घेतली जाते. म्हणजेच काय 37 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. सामना इथे समाप्त झाला असेल. दत्तप्रसाद गुडेबट्टार संघ